पटसंख्येची अट कायमची रद्द करून वस्तीत येथे शाळा आणि प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक मिळालाच पाहिजे यासारख्या मागण्या घेऊन संविधानातील 7व्या अनुसूचीनुसार संविधानाच्या 86व्या घटना दुरुस्तीद्वारे अनुच्छेद 21 क नुसार वय वर्ष 6 ते 14 पर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी असताना कमी पटसंख्या असल्याचे कारण देत शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करणारा आहे। म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या यांच्या वतीने दिनांक 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 रोजी चंदगड ते कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळापर्यंत राज्यव्यापी शिक्षण हक्क यात्रा काढण्यात येत असून त्यानुसार 26 फेब्रुवारी रोजी आजरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवतीर्थावर अभिवादन करून आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। त्याचप्रमाणे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही पाठवण्यात आल्या। निवेदनात म्हटले आहे की आपल्या राज्याच्या शिक्षण विभागाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्या दिशेने हालचाली सुरू आहेत। राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यासाठीची माहिती तातडीने संकलित केली आहे। काही जिल्ह्यात तर शाळा बंद करून त्यांना इतर शाळेत समायोजित सुद्धा केले जात आहे। प्रश्नोत्तराच्या तासात शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी राज्यातील 355 मराठी सरकारी शाळा बंद पडल्या असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले। शिक्षण खात्याच्या धोरणामुळे राज्यातील तांडे, वाड्या, वस्ती आणि दुर्गम भागात असलेल्या शाळांना मोठा फटका बसणार आहे। या शाळांच्या मधून शिक्षण घेणाऱ्या दलित, आदिवासी, भटके, विमुक्त आणि बहुजन कष्टकरी जात वर्गातील मुलामुलींना शिक्षणापासून कायमचे हद्दपार केले जाणार आहे। शिक्षण व्यवस्था खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे। 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामुळे जनतेच्या मनात तीव्र असंतोष तयार झालाय। यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने शाळा वाचवा शिक्षण वाचवा अभियानांतर्गत चंदगड ते कोल्हापूर अशी शिक्षण हक्क यात्रा आयोजित केली आहे। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या यात्रेची सांगता 28 फेब्रुवारी रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळ शिक्षण हक्क यात्रेने होणार असून या लोकचळवळीची योग्य ती दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याविषयी निवेदनातून विनंती करण्यात आली आहे। सामाजिक प्रबोधनाचा विडा उचलले। सेवानिवृत्तीनंतरही संत गाडगेबाबा, स्वामी विवेकानंद, तुकाराम महाराज, महात्मा फुले, प्रबोधनकार शहीद भगतसिंह आदींचे एकपात्री प्रयोग करून समाजात अखंडपणे जागृती करणारे लेखक, नाटककार, सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉक्टर नवनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांची केलेली वेशभूषा आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते। यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादीचे गटनेते सुधीरभाऊ देसाई, विजय देवणे, प्राचार्य सुनील शिंत्रे, संपत देसाई आदींची भाषणे झाली। उबाठाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सुनील शिंदे, युवराज पोवार, डॉक्टर धनाजी राणे, अल्बर्ट डिसोजा, शिवाजी नांदवडेकर, अनिल फडके, दिगंबर देसाई, आनंदा कुंभार साळगाव, दिनेश कांबळे पेरणोली, उदय नारकर, सम्राट मोरे, कृष्णा भारतीय, संजय तरडेकर, दशरथ घुरे, सुधाकर सावंत, हरिश्चंद्र वराकटे आदी जणांसह शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा।